राम राम रामकृष्ण हरी. तर आत्ता माझ्याकडं दोघं नवरा बायको आहेत आणि ती आलेत आपल्याकडं कामाला, कारण तिच्या नवऱ्याला पण कामाला आपण आपल्याकडं ठेवलेलं आहे बांधकामावर, आणि ती आपल्याकडं घरी आहे आत्ता सध्या इकडं कामाला. आणि बघूया आता कसं कसं काम काय काय करतायत. आणि गरीब आहेत बिचारे नवरा बायको दोघंही. आत्ताच त्यांचं बाळ पण वारलं ऊसतोडीचं काम करून. 30-35 वय आहे हिचं आणि नवऱ्याचं पण. तर म्हटलं ठीक आहे, या काम करा, व्यवस्थित राहा तुम्ही. ऊसतोडीचं काम त्या बिचारे पोरीला होत नाही आहे, तिचं बाळ पोटातच वारलं म्हणते काहीतरी उचलायला जाऊन. त्यांची इच्छा झाली तर नक्की तुम्हाला त्यांना व्हिडिओमध्ये मी दाखवेल. त्यांनी म्हटले ना की आम्हाला ताई दाखवा, त्यावेळेस आपण प्रत्येकाला असं विचारूनच हे करतो. बघूया आता कसं काय काम करते काय नाही, पण गरीब आहेत बिचारे. हिचं नाव आहे पंचशिला आणि टोकन नाव बबली म्हणतात तर मी म्हटलं बाई पंचशिला म्हणण्यापेक्षा तुला मी बबली म्हणते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय तू आहे बरी आहे का बबली? बरी आहे हा? बाहेर काय चालले बघू. पूजा वगैरे झालेली आहे. फॅन जरा काढून ठेवलाय, म्हटलं पुसून घ्यावं. हा इथं बराचसा पसारा रोजच असतो इथं. रामकृष्ण हरी कलावती. आणि हा त्यांचा पसारा आहे आणलेला. काय थोडंफार बकेट वगैरे हे असंच घेऊन फिरता ताई. आम्ही म्हटलं तो तिचा नवरा भाकरीचं ताट आहे, उलतणं पळी हे असं सगळं राहू द्या म्हणलं, ठेवा. हाय का ना. शेणाने काल सारवले मस्त दुपारी, छान वाटतंय. रामकृष्ण हरी. कसलं भारी वाटते खरंच इथं. म्हणजे इतकं शांत वाटतं, करमतं ना बापरे. हा लय करमते, लय करमते. निब्बर निब्बर रान लागते खाली सारवलेलं सगळं. काय मग आकाबाई? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इकडे कोण आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झाले का वरची कामं सगळे? काम झालीत, आपल्याला उपीट करायच्या. हा. आणि ताईला आवाज द्या तिकडं. नमस्ते रामकृष्ण हरी. काय म्हणते आका? नमस्ते रामकृष्ण हरी. नाही खाल्ले वाली. अक्का आहे ती अक्का. आ लयच राग येतो ना अनिता ताईचा तुला? कायचे माझ्यापाशी झोपते, माझ्या घरची पोटात लाथा पकाड्याची. कधी घातल्या? रात्री, कालच्या रात्री. लागलं का तुला मग? मग हिथं लागलं की चमकायला माझ्या. कुठं पोटात? मग हिथं एका साईडला हानी ती नीट झोपत नाही बाय माझ्या शेजारी. ती वजीनता चांगली झोपते, हात सुद्धा नाही जागेवर. मग तू म्हणायचं ना जरा अनिता ताई पलीकडे झोपा म्हणून. म्हणलं की ते आपल्याला दाब देते, काय करावं. पण लात लागली पोटात फिटात. पोटात लात लागलेलं चांगलं नाही आका. त्यांनाच काय पाहिजे, शिकले सवारलेले आहेत की. आता झोपीत काय शिकलेलं आणि सवरलेलं? माणूस झोपीत माणसात नसतेच. तिथं काय आलं शिक्षण आणि फिक्शन होय. हा आता सगळेच आका असं राहतात का ग? पाची बोट हाताची सारखे आहेत का? हा सांगायचं अनिता ताई इथं लागलं मला म्हणायचं, जरा लांब झोपवायचं. हा म्हाताऱ्या आजीच्या घालशील नाही तर म्हणावं लाता फिता. हा बरोबर आहे का मावशे? रामकृष्ण हरी. काय म्हणतोय पाय तुझा? बघू दे मला. हा पायात माय मावशीची आग उठली होती काल लय बाई. दुखत नव्हता वाले, आग होती ना. आगच होत होती. हा ना, दुखत सुजलाय पाय जरा. आणि ती पाय नाही ना सुजला? नाही एवढं तिकडं नाही, त्याला आहे थोडं पण थोडे. आली का मग रात्री झोप? हो लय झोपले आई मी. मला काय होती येऊन झोपलेली माहितीच नाही. आम्ही लय वेळ जागे होतो, 11-12. नाही मी 2 बारे पाणी मारलं, तेल लावलं आणि 2 बारे पाणी ओतलं पायावर. आणि मग गार पडला ना, मग बरोबर झोप आली मला. तसंच करायचं. हो कारण तुम्ही नसतं सांगितलं तर मी पाणी नसतं टाकलं, तेल लावलं असतं पण पाणी नसतं टाकलं. पण तुम्ही म्हणलं ना गार करा त्याला, मग बरोबर जमलं ते रोहितच्या पप्पाच्या पायात आग व्हायची ना शुगरनं उन्हाळ्यात. मग मी काय करायचे, कपडा वगैरे गार करायचे, आईस पॅकेट पायाला लावायचे, पायावर पाणी वतायचे फ्रीजमध्ये गार ठेवून, मग त्यांना झोप लागायची. मग आपलं तसंच झालं ना मग रात्री. म्हणून तुला ते सांगितलं. हो खूप छान वाटते माहितीये का? होय मोनाजी, कसं वाटते? छान वाटतं. होय मोना डार्लिंग. हिरवं हिरवं दिसतं छान. आणि तुम्ही?
आम्ही पिवळे. आकाच बाई तेवढी सावळी दिसते. मंदाई आकाच्या पोटात लाता घातल्यात म्हण ग. आणि त्याने हा ना हा वैजन तर छान झोपत हा ना एवढं आणि तर ताई फिरतात झोपीत फिरत नाही या गुडघा असं उभं उभं करते कणकणी माणसं जांगावर टाकीत. हा का हा आणि वरण म्हणणार मी काय केलं मी काय केलं म्हणणार अजून. आणि तर ताई त्याला कवा यायचं आहे. त्याला काय झोपत समजा ते गाव. अक्काला किती राग आहे बघितलं का. खाली बसा खाली बसा. खाली बसू काय लाता घालती माझ्या पोटात. काय सगळं हा काय ऐकलंच नाही तिने ऐकलंच नाही. अगं झोप म्हणजे सारखी मोठे झोपूत लाता हाणती लाता पोटात माझ्या हा पोटात लाता हाणती झोपूत. कोणी नाही शे कोण हात मारते मी कधी हात तरी लावलाय कोणाला लात मारायला. असं नको बोलू काहीतरी खोटं. तिला नाही माहित होत काही. नाही की नाही लात मारतो की मी. अगं झोपत गुडघं पडलं झोपत हा त्याचं राहते राहते असं गुडघं एकदम ताट उभं करते ना मग ते पडल्याला तिला माहित होत नाही असं होतं. का गा अक्का खोटं बोलते होय अक्का. आणि तर ताई काहीच करत नाहीत का खोटं बोलते. हाणतीला आता उदीन तर चांगली झोपती बघा माझ्या पशी 2-4 मग त्या वैजंतालाच घेऊन झोप वैजंतालाच घेऊन झोप आणि तर ताईला नको घेऊन झोपू. कळलं का आता. अमृता छान दिसते बघ. काय घातले जुट्टा घातलाय हा ते नवीन चिमटा तुटून गेला दुसरा चिमटा लावलाय. बघू दुसरी वाली छान बघ. आता तुटली होती ते त्याला लावलाय. बर ते नवीन चिमटा तुटून गेला. तुटून गेला. हो रामकृष्ण हरी. काय चाललंय. टिकली का नाही लावली तुम्ही. काढून घेतलं ए कोणी घेतली का टिकली काढून तिची. कोण नाही घेतलं हा कोणी नाही घेतली काढून पडली असं होय घेतली काढून आता बी घेतली काढून कुणी घेतली काढून. कोणी घेतली कोणा तो बाहेर आता इथं कोण आहे बरं टिकली देईल. तुझ्याकडे आहे का टिकली हाय लावा ना टिकली. होय आमची बाणाबाई तशीच बसले काय करू मग बिना टिकलीची. हा टिकली नाही टिकली हो, रात्री इथे खड्डा आहे ना तिथे त्या ठेवायला गेली सांडला बाबाच्या मग दिला का नाही ह्यानी परत चहा तुला. नाही दिला. का बरं कोणी दिला नाही बरं. होय हा? छकुल्या तुझ्या मैत्रिणीला चहा सोडून पिला तू. मी म्हटलं आई हा नको म्हणते मग घेतलं मला दिला. काय ग कोमल बोला काय बोलते ग मला आता. कोमल काहीच म्हणत नाही. छकुली बोलते तशी कोमल बोलू शकते का बिचारी. हा? चतुराबाई काय म्हणते हात काय म्हणते चतुराबाईचा. ते तर सुजलेलं राहणार ग माझी बाय. ते कसं नीट होणार आता. ते नाही नीट होणार. काय म्हणतात वैजंताबाई. बरी आहे बरी आहे तब्येत बरी आहे. तब्येत बरी आहे. हो हो तुम्ही आहे का बरं. बरी आहे मी. छान कपडे घातलेत. कसली भारी दिसते तू. होय आईपेक्षा लेकरच भारी दिसते. हो हो हा हो हो आणि आई म्हातारी दिसती. तरीच आहे का? मी तरीच आहे का? मी हा, तुम्ही वय हा? नाही तुम्ही नाही तुम्ही तर नाही. मी काय म्हणते माहितीये का. हे वरी जे आहे ना हे वरचं लागल. तुझं खाली काय काम आहे मला कळत नाही. ह्याच्या नाही तिथं बसून देत नाही. कोण बसू देत नाही ग तुला. इकडं आलेल बुडे तिकडं जा म्हणते तिकडं. चल माझ्या संग खाली येतीस का. मग मग आता इथे येऊन बस खाली म्हणते. खाली येतीस का. खाली जायचं का. जिना उतरून खाली येतेस. हा चल झाडाखाली घेऊन जाते तुला. चल उठ. हा म्हातारे आजी चल. डोक्याला लागल. पुढं सरक थोडी. पहिलं पुढं सरक थोडी. लय शांत. सगळे म्हणतात त्रास देत्या काय काय करत्या. पण हे का बघा अशी बसलेली असते बघा. कसलाच तिचा काहीच त्रास नाही. मी चालले बाहेर. बाहेर चालले. गडबड घोटाळा करायचा नाही बरं. चांगलं राहायचं. हा पोरांना हम्म